एक फोटो आणि उघड झाला संपूर्ण व्यवस्थेचा काळाकुट्ट चेहरा. कल्पना करा, दोन प्रामाणिक फोटोग्राफर, हातात कॅमेरा, डोक्यात मोठी स्वप्न, पण एका साध्या फोटोमुळे ते एका अशा कट कारस्थानात अडकतात जिथे सत्य बोलणाऱ्यालाच वेड ठरवलं जातं. हा आहे हिंदी सिनेमातील सर्वात भन्नाट आणि सर्वात धारदार व्यंग चित्रपटांपैकी एक. 1983चा कुंदन शाह डिरेक्टेड जाने भी दो यारो. कथा आहे दोन संघर्ष करणाऱ्या फोटोग्राफर्सची. छोटंसं स्टुडिओ सुरू करून प्रामाणिकपणे काम करण्याचं त्यांचं स्वप्न असतं, पण नशीब त्यांच्या समोर एक असा फोटो आणून ठेवतं जो फक्त फोटो नसतो, तर अनेक मोठ्या लोकांची काळी रहस्य लपून ठेवलेला पुरावा असतो. सुरुवातीला त्यांना वाटतं सत्य समोर आणणं सोपं असेल, पण जसजसे ते पुढे जातात तसतसं त्यांना समजतं की इथे सत्यापेक्षा खोट्याचीच किंमत जास्त आहे. आणि मग सुरू होतो असा गोंधळ की तुम्ही पोट धरून हसाल, पण त्या हसण्यामागे दडलेली कटू वास्तवता मात्र तुम्हाला अस्वस्थ करून सोडेल. या सिनेमातील प्रत्येक पात्र, मग तो भ्रष्ट बिल्डर असो, सत्तेच्या नशेतील अधिकारी असो किंवा संधी साधू पत्रकार, प्रत्येक जण समाजाचं एक वास्तव रूप दाखवतो. आणि हो, या सिनेमात महाभारत नाटकाचा प्रसंग तर हिंदी सिनेमाच्या इतिहासात अमर झाला आहे. त्या एका सीन मध्ये जितकी अफाट कॉमेडी आहे तितकंच ती समाजावरचं तीक्ष्ण भाष्य आहे. तो स्वतः पाहण्यातच खरी मजा आहे. सिनेमा जसा क्लायमॅक्स कडे जातो तसा एक प्रश्न तुमच्या मनात घर करतो. या व्यवस्थेत खरंच सत्याचा विजय होतो का, की सत्यच कायम हारत राहतं? याच उत्तरासाठी तुम्हाला जाने भी दो यारो हा सिनेमा नक्की पाहावा लागेल. संवादांमधील उपरोध आणि परिस्थितीजन्य विनोद म्हणजेच सिच्युएशनल कॉमेडी हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे. नसरुद्दीन शाह, रवी वासवानी, भक्ती बर्वे, सतीश शहा, ओम पुरी, पंकज कपूर, नीना गुप्ता, सतीश कौशिक या सर्वच कलाकारांची खूप सहज आणि नॅचरल ऍक्टिंग चित्रपटाला अजून सुंदर बनवते. हा चित्रपट त्या काळी बॉक्स ऑफिसवर फार हिट झाला नाही, पण पुढे जाऊन तो हिंदी सिनेमातील सर्वश्रेष्ठ डार्क कॉमेडी म्हणून ओळखला जाऊ लागला. आज अनेक फिल्म स्कूलमध्ये या चित्रपटाचा अभ्यास केला जातो. जाने भी दो यारो हा एक असा चित्रपट आहे जो आपल्याला फक्त हसवत नाही, तर तो आपल्याला हादरवून सोडतो, समाजाचं खरं रूप दाखवतो आणि आपल्याला एक प्रश्न विचारतो: आपण खरंच बदललो आहोत का, की फक्त काळ बदलला आहे? हा चित्रपट युट्यूबवर पाहण्यासाठी अवेलेबल आहे. अशा सुंदर चित्रपटांच्या विश्लेषणासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.